नमस्कार. आज आपण अतिशय साधा आणि सोपा असा जेवणाचा मेनू आज आपण पाहणार आहोत. तर आज आपण कळण्याची भाकरी कशी करायची तर ती पाहणार आहोत. तर अतिशय सुंदर अशी आपली कळण्याची भाकरी झालेली आहे. अगदी त्याचे दोन भाग असे हे वेगळे झाले आहेत. म्हणजे पोपडा जो म्हणतो आपण किंवा पापुद्रा म्हणतो तो सुंदर पद्धतीने सुटलेला आहे आणि आपण त्यासोबत ठेचा केलेला आहे. कळण्याची भाकरी, ठेचा आणि वरून छान असं तेल, असा आजचा हा मेनू आहे. तर अतिशय साधा, सोपा आणि अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे. तर आता हे कळण्याचं पीठ कसं तयार करायचं हे आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे आणि ती छान स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि त्याचसोबत आपण 1 पावभर असा अख्खे उडीद जे आहे तर ते घेतलेले आहे. ते सुद्धा आपण निवडून स्वच्छ करून घेतलेले आहे. त्याचसोबत आपण 2 चमचे मेथीदाणा हा वापरलेला आहे. तर या ठिकाणी आता मला 5-6 भाकरी करायच्या आहेत. तर त्यामुळे मी पीठ असं अंदाजाने हे घेत आहेत. आणि या ठिकाणी दळताना मी मीठ घातलेलं नाही आहे. कोणी खडे मीठसुद्धा यामध्ये दळताना देत असतं, त्यामुळे त्याच्यात काहीच असं मिसळायचं नंतर गरज राहत नाही. परंतु मी या ठिकाणी मिठाचा वापर आता करत आहे. मीठ घालून घेतल्यानंतर आपण पाण्याच्या साहाय्याने हा गोळा आपल्याला छानपैकी भिजून घ्यायचा आहे. जशी आपण पोळ्यांची कणिक भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे. आपल्याला जास्त पाणी यात घालायचं नाही आहे, तर थोडं पाणी घालून आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. कारण उडीद हे चिकट असल्यामुळे पाण्यामुळे त्याला चिकटावा लवकरच येतो आणि तो भिजवायला त्रास होतो. म्हणून आपल्याला अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि अतिशय सोपी अशी ही पद्धत ह्या भाकरीची आहे की ज्याला थापणं जमत नाही, भाकरी थापणं किंवा मग ते तव्यावर टाकल्यानंतर त्याला पाणी लावणं हे जमत नाही, तर त्यांच्यासाठी अतिशय सोपा असा हा पर्याय आहे की जेणेकरून असा गोळा आपण तयार करून घेतला आणि त्यानंतर आता आपण हे पिठाच्या साहाय्याने छान असा गोळा हा तयार करून घेतलेला आहे. आणि तो पिठामध्ये आपल्याला दोन्ही बाजूंनी बुडवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हाताच्या साहाय्याने त्याला असा गोल आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि पोळपाटावर घेऊन आपल्याला खाली आणि वरसुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ म्हणा किंवा भाकरीचा हा जो गोळा आहे तर हलक्या हाताने लाटायचा आहे. आणि झटपट अशी आपली ही भाकरी तयार होते. आता ही छान अशी लाटून झालेली आहे. एका बाजूला आपण तवासुद्धा तापत ठेवलेला आहे. तर अशा ह्या तापलेल्या तव्यावर आपण आता ही भाकरी टाकणार आहोत. आता ती आपण हातावर घेऊन गरम झालेल्या तव्यावर आपण ही टाकलेली आहे. आणि भाकरीला जसं आपण वरच्या बाजूने पाणी लावतो तसं पाणी लावण्याची सुद्धा या भाकरीमध्ये गरज नाही आहे. तर एका बाजूने थोडीशी आपल्याला अगदी थोडी शेकून झाली की लगेच ती परतून घ्यायची आहे. आणि त्याची जी दुसरी बाजू आहे तर ती आपल्याला थोडीशी चांगली भाजून घ्यायची आहे. छान असे खरपूस असे बदामी चट्टे पडेपर्यंत आपल्याला ही भाकरी एका साईडने भाजून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपली एक भाकरी पुन्हा लाटून तयार होत आहे. तर आता ही भाकरी दुसऱ्या साईडने छान शेकली गेलेली आहे. त्यामुळे आपण तवा बाजूला ठेवलेला आहे आणि डायरेक्ट फ्लेमवर आपण ही उलट्या बाजूने टाकलेली आहे. आणि छान अशी आपली ती भाकरी फुगलेली सुद्धा आहे. म्हणजे आपण पाहू शकता की छान असा पापुद्रा त्याचा वेगळा दिसत आहे. आता ही दुसरी भाकरी आपण याच पद्धतीने शेकून घेणार आहोत. अतिशय करायला सोप्या अशा ह्या भाकरी आहेत. आणि ज्याला भाकरी थापता येत नाही किंवा ते पाणी लावणं जमत नाही त्यांच्यासाठी अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे की छान आपला कणकेसारखा गोळा भिजवला आणि छान पद्धतीने पटापट लाटून आपल्या ह्या भाकरी तयार होतात.
मी या ठिकाणी तुम्हाला भाकरीचं थोडं टेक्निक सांगण्याचा प्रयत्न करत आहे किंवा थोडं टिप देऊ इच्छित आहे. तर ही भाकरी लाटताना अगदी लाटण्यावर जास्त दाब द्यायचा नाही आहे. आणि जेव्हा आपण भाकरी झाल्यानंतर थोडे काठ असे बारीक करतो, तर उजव्या बाजूचं असेल तर डावी बाजू ही वर करायची आणि डाव्या बाजूचे काठ लाटत असू तर आपण उजवी जी लाटण्याची बाजू आहे तर ती वर ठेवायची आहे. अलगद पद्धतीने त्या काठ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि थोडंसं लाटणं समोर करायचं आणि डाव्या बाजूचं मागे करून अशी ही छान अशी गोल अशी ही भाकरी जी आहे ती आपोआप अशी फिरते. आणि अगदी अतिशय सोपी अशी ही पद्धती आहे. तुम्हाला अशी माझी ही साधी सोपी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे असेच साधे सोपे जे रेसिपीचे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. वरवर अतिशय साधी आणि सोपी वाटणारी अशी ही रेसिपी आहे, परंतु हिचं कॉम्बिनेशन पाहता आपल्याला आश्चर्य वाटेल आणि ही चवीलासुद्धा अतिशय उत्तम अशी आहे. उडीद हे थोडेसे पचायला जड आहेत आणि त्याचसोबत ज्वारी ही पचायला थोडी हलकी आहे. उडदामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात पोषण मूल्य मिळतात, ऊर्जा मिळते. म्हणजे आपण पूर्वी पहा ज्याला विकनेस आहे किंवा अशक्तपणा आलेला आहे अशा व्यक्तीला आपण उडदाचे लाडू पूर्वी देत असतो. आणि ज्वारी ही पचायला हलकी आहे, त्यामुळे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन अतिशय उत्तम असं आहे. तर वात कमी करणाऱ्या मेथ्यांचा वापरसुद्धा या ठिकाणी केलेला आहे. आणि खानदेशामध्ये यासोबत शेंगदाण्याची चटणीचा उपयोग केला जातो किंवा शेंगदाण्याची चटणी यासोबत खाल्ली जाते, की जेणेकरून पहा तुम्ही धान्य आहे, कडधान्य आहे, तेलबियाचा वापर आहे, तर अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते. या ठिकाणी आपण ठेचा तयार करत आहोत. त्यासाठी मी थोड्या फिक्क्या आणि थोड्या तिखट अशा दोन्ही मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत थोडा लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्या आणि जिरं हे भाजून घेत आहोत. थोडंसं तेल टाकून आपण हे भाजून घेतलेलं आहे आणि असा छान असा खलबत्ता माझ्याकडे आहे की ज्याच्यामध्ये छान अशी बारीक अशी पेस्ट तयार होते. थोडासा किंचित असा खरबडा असा हा आहे, म्हणजे ओबडधोबड असा हा आहे, त्यामुळे अतिशय छान बारीक पेस्ट अशी तयार होते. त्यामुळे आपण कळण्याची भाकरी, ठेचा आणि विदर्भाच्या पद्धतीप्रमाणे मी ताकाचं बेसनसुद्धा यासोबत केलेलं आहे आणि असं सुंदर असं जेवण त्या दिवशी आमचं झालेलं होतं. अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन ह्या सगळ्यांचं आहे. तरी घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये मला तसं नक्की कळवा. लहान मुलांनासुद्धा आपण ही भाकरी जर थोडं तेल लावून त्यांच्या हातात दिले तर ते छान अगदी मिटक्या मारत ते छान असे खाऊन टाकतात. आणि बिस्किटाऐवजी आपण ही भाकरी जर त्यांच्या हातात दिली तर ती अतिशयच उत्तम अशी राहील. आता आपला ठेचासुद्धा तयार झालेला आहे आणि आपल्या भाकरी आधीच तयार आहेत. धन्यवाद.